नमस्कार, MB न्यूज 365 म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश बोबडे। बघूया आजची विशेष बातमी। बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरात सार्वजनिक बांधकाम विभाग, PWD आणि नगर परिषद चांदूर रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने रेल्वे स्टेशन परिसर ते जुना बस स्टँड या मुख्य मार्गावरील वन विभाग कार्यालयापासून जाजू हॉस्पिटल पर्यंत मुख्य नाल्याच्या साफसफाईचे काम हाती घेण्यात आले। मात्र हे काम अर्धवट सोडल्यामुळे पावसाचे पाणी थेट रस्त्यावर आणि व्यापारी प्रतिष्ठानामध्ये शिरत असल्याने नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार नाल्याची साफसफाई पावसाळा सुरू झाल्यानंतर करण्यात आली। हेच काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण झाले असते तर अनेक दुकाने, कॉम्प्लेक्स आणि व्यावसायिक प्रतिष्ठानामध्ये पाणी शिरण्याची वेळ आली नसती। नाले सफाई करून तब्बल 15 ते 20 दिवस उलटूनही रस्त्याच्या कडेला मातीचे ढिगारे तसेच पडून असल्याने पावसाचे पाणी वाहण्यास अडथळा निर्माण होत आहे। या ढिगाऱ्यामुळे रस्ते चिखलमय झाले असून दुचाकीस्वारांची वाहने घसरत आहेत। त्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून नागरिक, प्रवासी आणि वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। हे ढिगारे हटविण्याची जबाबदारी नेमकी नगर परिषदेची की सार्वजनिक बांधकाम विभागाची, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहे। अर्धवट कामामुळे काही व्यापारी प्रतिष्ठान आणि कॉम्प्लेक्स समोर पाणी साचून दुकाने जलमय झाली आहेत। त्यामुळे व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। दुकानात पाणी शिरलेल्या विजय ढोले यांनी सांगितले की दुकानात पाणी शिरल्यानंतर आम्ही थेट सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधला। संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र अद्याप कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी पाहणीसाठी आलेला नाही। त्यामुळे व्यापाऱ्यांच्या अडचणीकडे प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याची भावना निर्माण झाली आहे। नागरिकांचे म्हणणे आहे की नालेसफाई करणे आवश्यक आहे, मात्र साफसफाईनंतर काम पूर्णत्वास नेणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे। अर्धवट कामामुळे शहरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असून याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे। आता सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगर परिषद चांदूर रेल्वे प्रलंबित काम तातडीने पूर्ण करून मातीचे ढिगारे हटविणार का? व्यापाऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी आणि भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी कोणती ठोस पावले उचलणार, याकडे संतप्त नागरिकांचे लक्ष लागले आहे। तसेच MB न्यूजने या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र संबंधित अधिकारी, कर्मचारी कामानिमित्त बाहेर असल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही। जर प्रशासनाची अधिकृत बाजू मिळताच तीही MB न्यूजवर प्रसिद्ध करण्यात येईल। ब्युरो रिपोर्ट, MB न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, चांदूर रेल्वे, अमरावती। सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहे। यापूर्वीच काही दिवसापूर्वी या नाल्याचे काम नगर परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या संयुक्त विभागाने केले, पण अद्यापपर्यंत पावसाची स्थिती बघता नाले तुडुंब भरलेले आहे। काय सांगा, आणि तुमच्या दुकानात पाणी शिरले आहे? माझ्या दुकानात पाणी शिरलेलं आहे आणि BINCनं केलेले हे काम आहे जवळपास 15 ते 20 दिवसा पहिले, आणि ते नाल्याचे उतार बरोबर पुन्हा काढल्यामुळं आजची परिस्थिती हे झाली आहे का थोडं जरी पाणी यायला, पाऊस आला तरी ते दुकानात, घरात, टाक्यात पाणी शिरून राहिलं। आणि या जे आपली सेंट्रल बँक आहे इथं पाईप इतक्या उंच प्रमाणात केला की ते समोर पाणी चाललेलं नाही। नेमकं याला कोण दोषी आहे असं तुम्हाला वाटतं? नगर परिषद चांदूर रेल्वे का सार्वजनिक बांधकाम विभाग? चांदूर रेल्वे नगर परिषदेची जबाबदार, कुठल्याच प्रकारचं लक्ष नाही दिलं झालं। PWD खातं आहे, हे कुणाच प्रकारचे साहेब लोक आम्ही वारंवार चक्रा मारून आलो, उडाउडीचे उत्तरं देऊन राहिले, कुणीच कुठं येऊन पाहिलं नाही, काही नाही, काहीच नाही आतापर्यंत। तुम्ही यापूर्वी पाठपुरवठा केला होता का? यापूर्वी आम्ही पाठपुरावाही केला, त्यांना अप्लिकेशनही दिलं, पण काहीच नाही। नाली खोदून ठेवून दिली, आडवी तिडवी, सगळ्याच्या घरात पाणी। आणि नाली खोदली असता या ठिकाणी बघू शकतो, या ठिकाणी ढिगे लागलेले आहे आणि या ढिगामुळे अक्षरशः गाड्या स्लिप होते किंवा जाणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। काय सांगाल? त्रास सहन करावा लागत आहे, माती पडलं असल्यामुळे गाड्या स्लिप होऊन आल्या, पार्किंगची व्यवस्था नाही आहे, लोकांना येण्या जाण्यासाठी त्रास होऊन राहिला। आमची गिऱ्हाईकी पूर्णपणे खोळंबलेली आहे, कुठल्याच प्रकारची व्यवस्था नाही आहे, मटेरियल उचलून नेलं नाही आहे, मटेरियल व्यवस्थित लावलेलं नाही आहे, उतार बरोबर काढलेला नाही आहे। असा भोंगर कारभार आहे PWD खात्याचा। याला जबाबदार कोण? PWD खाता, नगर परिषद। याला जबाबदार कोणकोणती खाते आहेत? नगर परिषद आणि PWD खातं।
काय संदेश देऊ शकणार तुम्ही या प्रशासकीय अधिकाऱ्यांना? काय जनतेचे असे जर कामं करत राहिले ना असं जर झालं तर मग काय करावं आम जनतेने. तुमच्याही कॉम्प्लेक्समध्ये पाणी शिरलेलं आहे, नेमकं काय सांगणार? साहेबांना वारंवार कंप्लेंट करूनही साहेब इथे येऊन पाहायला तयार नाही आहे. हे असं पूर्ण टाक्यात प्यायच्या पाण्यात वापरात टाक्यात पाणी चाललं आहे. याला जीवाला धोका आहे, हानिकारक आहे. तरी आताही साहेब ऑफिसला जाऊन आलो तरी यायला तयार नाही आहे की येतो करून देतो एवढं करून ठेवलं आहे की पाणी जायला जागा नाही आहे तिथे. नेमकं तुमची मागणी काय आहे? मागणी हेच आहे की पूर्णपणे नाली होऊन जायला पाहिजे व्यवस्थित. नाली झाली तर कोणाला अडचण येणार नाही. आणि अक्षरशः तुमचं कॉम्प्लेक्स पाण्याखाली डुबलेलं आहे, काय सांगाल? आता तात्काळ लवकर करून द्यावे यांनी. जे काही अडचण आहे पूर्ण सॉल्व्ह करून लगेच ताबडतोब करून द्यावे. ही होती आजची विशेष बातमी. अशा विशेष बातम्या पाहण्यासाठी तुम्ही आजच MB न्यूज 365 म्हणजे महाराष्ट्रातील बातमीवर लाईक करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन बातमीमध्ये. धन्यवाद. झाली